आता 2025 साल उजाडलेलं आहे। मात्र नव्या वर्षात चीनमध्ये अजून एका व्हायरसने धुमाकूळ घातलाय। चीनमधली परिस्थिती पाहून तर नमस्कार मित्रांनो, तर मास्क लावा मित्रांनो, आता मास्क लावायची वेळ आली। असं काय झालं की मास्क लावायची वेळ आली? मित्रांनो तुम्हाला सांगतो की चीनमध्ये परत एक व्हायरस आलाय। पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे मित्रांनो मी, असं फेक नाही सांगत आहे। तर जी24 तास आत्ताच न्यूज आली आहे, तर जी24 तासवरून काही माहिती घेतली, तर भरपूर साईटवरून माहिती घेतली, त्यानंतर हा व्हिडिओ बनवतोय। तर चीनमध्ये नवीन एक व्हायरस आलाय मित्रांनो। नवीन म्हणजे पहिला जो हवेतून पसरायचा सेम त्याच प्रकारे, पण हा त्याच्यापेक्षा डेंजर आहे। मास्क घाला मित्रांनो, अजून पण वेळ नाही गेली। तर चीनमध्ये कोरोनापेक्षा भयंकर व्हायरस। तर चीनमधले तुम्हाला काही चित्र दाखवतो, तर चित्र बघा। चीनच्या रुग्णालयात पुन्हा रुग्णांच्या रांगा, परत रुग्णालय फुल झाले चीनचे। तर बघू शकता तुम्ही स्क्रीनवर, आता दवाखान्यात पाय ठेवायला सुद्धा जागा नाही मित्रांनो। अशी परिस्थिती झाली चीनमध्ये, इतके हाल झाले मित्रांनो त्यांच्यामुळे। आता किती 3 वर्षानंतर कोरोनाची परत वापसी आहे। WHO दावा आहे मित्रांनो, WHO सुद्धा विश्वास नव्हता होत, पण मग झालेला आहे मित्रांनो। डेंजर म्हणजे एकदम डेंजर काम आहे। तुम्हाला माहिती कोरोना म्हणजे काय होता? सर 3.5 वर्षानंतर कोरोनाचा परत मित्रांनो परत कोरोना आलेला आहे। आणि अजून चीनमध्ये पुन्हा मृत्यूचा तांडव मित्रांनो। जागा नाही, अक्षरशः चीनमध्ये लोक मित्रांनो जागा नाही राहिलेलं आहे। स्मशानभूमी फुल झालेलं आहे, एकदम हालातीची परिस्थिती झाली मित्रांनो चीनमध्ये। एकदम धुमाकूळ घातलाय मित्रांनो। आणि त्या व्हायरसचं नाव आता तुम्हाला मी सांगतोच। त्या व्हायरसचं नाव काय आहे तर ऐका आता, HMPV व्हायरस। इतका डेंजर व्हायरस आहे मित्रांनो हा। प्रार्थना करूया आपण देवाला की आपल्याकडे नको यायला हा व्हायरस। पण मग साला चीन असं आहे ना, ते काही ना काही पण खात राहतं मित्रांनो। मला सांगतो, माझं तर डोकं सरकून जातं। काही पण खात राहतं, हे खाय ते खाय, याला फाड त्याला फाड, रोग येणारच ना। पण मग काय माहिती आता काय होतं। तर या व्हायरसचं नाव HMPV व्हायरस आहे। तर हा व्हायरस आता बघूया। आणि याच्यामध्ये 4 प्रकार आहे मित्रांनो। तर 4 व्हायरस हे सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहे चीनमध्ये। तर पहिला व्हायरस म्हणजे इन्फ्लुएन्झा आहे, आणि दुसरा व्हायरस म्हणजे HMPV, तिसरा म्हणजे मायक्रोप्लाझ्मा, आणि चौथा कोणता तो निमोनिया। तर हे 4 व्हायरस आहे मित्रांनो, सध्या एकदम ट्रेंडिंगला चालू आहे चीनमध्ये। तरी अशी माहिती होती मित्रांनो। आणि चीनमधले तुम्हाला चित्र दाखवतोस की कशा प्रकारे हाल चालू आहे, पाय ठेवायला जागा नाही, भरपूर सारे दवाखाने भरलेले, खूप हाल आहे मित्रांनो, एकदम डेंजर। तर तुम्ही पण सावधान राहा, काळजी घेत जा। सॅनिटायझर आता माहिती आहे भरपूर जणांनी फेकूनच दिले असणार, काय गरज आहे? आता काय गरज आहे का? काही असंच आहे आपलं मित्रांनो, आता काय गरज राहील नाही। मास्क पण नाही घातली आता, तर असं करू नका राजांनो। मास्क बीस घाला, सॅनिटायझरचा वापर करा, हातबीट नीट धुवा, जेवायला वगैरे जेवायच्या आधी हात साफ करून जेवत जा। तर अशी काळजी घेतली पाहिजे आपण, मला सांगायची वेळ नका येऊन देऊ मित्रांनो। आणि त्याच्यानंतर WHO दावा आहे मित्रांनो। तर आता आपण काही ऐकूया। जी24 तासवर इंटरव्ह्यू झाले, तर ते इंटरव्ह्यू मी तुमच्यासाठी स्क्रीन रेकॉर्ड केले, तर बघू शकता तुम्ही, आता ऐकत। HMPV म्हणजे ह्यूमन मेटा निमोनिया व्हायरस। त्याशिवाय तर ऐकलं ना, असं फुकट काही बातमी नाही सांगत मी मित्रांनो। भरपूर जागी तपास केला, त्यानंतर मला पण नोटिफिकेशन यायला लागल्या की चीनमध्ये असं झालं। आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन येतच असताना, तर म्हटलं चला व्हिडिओ बनवू, मित्रांना सांगू की कशा प्रकारे चीनमध्ये काय चालू आहे। तर एकदम डेंजर धुमाकूळीचं वातावरण आहे चीनमध्ये। तर असं वातावरण आपल्याकडे नाही झालं पाहिजे, त्याच्यामुळे आधीच सतर्क राहा। तर जय श्रीराम मंडळी, व्हिडिओ जर आवडला तर आणि हा व्हिडिओ दणकून शेअर करा मित्रांनो, म्हणजे भरपूर लोकांना कळलं पाहिजे। कारण भरपूर लोक असे आहे की मास्क आता घालती नाही, सॅनिटायझरने वापरती, हात वगैरे नीट धुती नाही, इकडं जाय तिकडं जाय, इकडं बॉम्बट्या मार तिकडं बॉम्बट्या मार, पण हात काय धुवायचे नाही। तर लक्षात येते ना मित्रांनो। तर चला व्हिडिओ शेअर करा दणकून, आणि ओम जगताप चॅनलला सबस्क्राईब करा। तर जय श्रीराम।